पीएम श्री मिरज हायस्कूल मिरज इथं जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्या पुढाकारानं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच आपली वसुंधरा हिरवी करण्याच्या उद्देशानं पर्यावरण जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचं जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुधीर गोरे सर, उपाध्यक्ष राकेश तामगावे, सदस्य श्रीकांत बाहेती तसेच निसर्ग संवादचे महेश कुलकर्णी उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त सन्माननीय स्मृती पाटील यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले। तसेच रोटरीचे रोटेरियन श्री फडके सर यांची उपस्थिती लाभली। प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे, पर्यवेक्षक संजय दुधाळ आणि वरिष्ठ क्लार्क नरेंद्र कांबळे यांचीही उपस्थिती लाभली। यावेळी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं पीएम श्री मिरज हायस्कूल मिरज इथं सुमारे 3500 ते 4000 वृक्ष निर्मितीसाठी आवश्यक असलेले ट्रे उपलब्ध करून देण्यात आले। या माध्यमातून प्रशालेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष निर्मिती करण्याचा संकल्प करण्यात आला। तसेच जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं विविध वृक्षांच्या बीजारोपणासाठी बियाणे प्रशालेला सुपूर्द करण्यात आले। ही बियाणं प्रशालेच्या हरित विभागाचे कार्य पाहणारे व्ही.बी. पवार सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। पर्यावरणपूरक गणेशोत्सव, वृक्ष निर्मिती, बीजारोपण आणि पर्यावरण संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून एक विद्यार्थी एक वृक्ष संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। विद्यार्थ्यांनी केवळ वृक्ष लावणं नव्हे तर वृक्षांचं संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले। प्रशालेच्या हरित विभागाच्या माध्यमातून या उपक्रमाला पुढे नेऊन पीएम श्री मिरज हायस्कूलचा परिसर अधिकाधिक हिरवागार, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जाणीव, वृक्ष संवर्धनाची जबाबदारी आणि निसर्गाशी असलेलं नातं अधिक सदृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे। नमस्कार। आज आपण मिरज हायस्कूल मिरज जे नेहमीच्या ठिकाणांचा कार्यक्रमाचा असतं तर आहे। पाठीमागे आपण एक गाडी पाहत आहे, तर ही जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था आहे। त्यांनी सोलार पॅनलवरची ही गाडी आहे, त्याला की बॅटरीची आवश्यकता नाही, काय नाही आहे। सोलार चार्जिंगवर ही गाडी चालवते। अतिशय स्तुत्य असा पर्यावरणपूर्वक उपक्रम आहे। दुसरा आमचा पर्यावरणपूर्वक उपक्रम म्हणजे आता गणपती उत्सव येत आहे, तर मुलांना जनजागृती व्हावी, प्लास्टिकचे, थर्मोकॉलचे वापर न करता आणि आपले पीओपीचे गणपती मूर्ती न वापरता शाडूचे, मातीचे गणपती वापरावे। आम्ही एक कार्यशाळा आयोजित लवकरच करणार आहोत की जिथे मातीचे आणि शाडूचे गणपती करण्यास विद्यार्थ्यांना शिकवू, त्याची जनजागृती आम्ही करणार आहोत। आणि आताच आपण हे हातात पाहताय, तर नुकतंच एक महिन्यापूर्वी आम्ही शिपूर इथल्या शाळेत जवळजवळ 1,39,000 म्हणजे देशी वनस्पतीची जी काही बिया गोळा केलेल्या आहेत, तर त्याचा एक चांगला उपक्रम सांगली मिरज कुपवाड शहरात करत आहोत की या बियांची रोपं तयार करायची आहेत आम्हाला। आणि ही रोपं तयार करायचं जी मूळ संकल्पना श्री सुधीर गोरे यांची जरी असेल, आम्ही त्यांच्या सोबत आहोत महानगरपालिका, आणि या माध्यमातून मुलांमध्ये जनजागृती व्हावी, मुलं शिकावी की कसं बियाचं रोप कसं होतं आणि रोप तयार झाल्यानंतर मगच वृक्ष होणार। सध्या सगळ्यांनाच माहिती रोपं विकत घ्यायला गेलं तरी खर्च येतो, तर त्यामुळे हा एक उपक्रम करतोय। या माध्यमातून हे जे ट्रे आहेत, या ट्रे मध्ये कोकोपीट घालून जर बिया लावल्या तर एक 6-7 इंच पर्यंत हे ज्यावेळेला रोप तयार होतं त्यावेळेला आपण ते बाजूला काढून घेऊ शकतो। तर हा एक उपक्रम प्रत्येक शाळेत सांगली मिरज कुपवाड महापालिका शहराच्या आम्ही करत आहोत। आणि याचे मार्गदर्शन आमचे आयुक्त मॅडम संगीता महापात्र मॅडम सुद्धा आहेत, त्यांच्या हस्तेच आम्ही ओपनिंग करत आहोत। आणि प्रत्येक शाळेत याला मग ती खाजगी असो किंवा याच्यात सहभागी होण्यासाठी आम्ही प्रवृत्त करत आहोत। आणि सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की कुणाला आपल्याला रोपं तयार करायची असतील तर ट्रे आणि बिया आम्ही देऊ तुम्हाला, नक्की आपण रोपं तयार करा आणि भरपूर झाडं लावू, हिरवेगार करून टाकू सगळीकडे। धन्यवाद।